फक्त एक मिनिट भाऊ, इकडे लक्ष दे. लय भारी गोष्ट सांगणार आहे मी तुला. मला एक सांग की कधी रात्री एकटं बसून स्वतःचे डोळे मिटून कधी स्वतःला प्रश्न विचारलेत का की आपण नक्की काय करतोय, कुठल्या दिशेला चाललोय? तुला माहिती आहे का, माणसाला ना 100% माहीत असतं की तो स्वतः कुठे चुकतोय आणि कुठे बरोबर आहे. बरोबर ना? पण आपल्याला एक सवय असते जगासमोर दाखवायची की मीच बरोबर आहे. है की नाही भाऊ? आपल्या आयुष्यातल्या 50 ते 60% अडचणी ना त्या दिवशी संपतील ज्या दिवशी आपण स्वतःची चूक स्वतः मान्य करायला शिकू. मी जेव्हा कधी रात्री असं स्वतःचा विचार करतो ना, तेव्हा खरं सांगतो भाऊ, आतून खूप वाईट वाटतं. खूप म्हणजे खूप वाईट वाटतं की माझ्या करिअरच्या बाबतीत माझ्याकडून एवढ्या मोठ्या चुका झाल्यात ना की कदाचित त्या माफीच्या लायकीच्या पण नाही आहेत. कधी कधी ना यार लाज वाटते स्वतःची की माझ्यामध्ये एवढं टॅलेंट होतं, देवाने एवढी क्षमता दिली होती, पण मी काय करत होतो? मी स्वतःलाच ओळखू शकलो नाही. चुकीच्या गोष्टींमध्ये वेळ घालवून स्वतःचं नुकसान स्वतःच्या हातानंच करून घेतलं. एक प्रकारे ना मी माझ्या स्वतःच्या स्वप्नांशी गद्दारी केली होती. पण कुठेतरी ना एक मनात आशेचा किरण आहे की जरी माझ्याकडून कोणाचं मन दुखवलं गेलं असेल किंवा समोरचा माणूस माझ्या काही चुकांना माफ करू शकत नसेल, तरी तो वर बसलेला देव, तो युनिवर्स, तो बघतोय ना. त्याला कळतंय ना की याला स्वतःच्या चुकांची जाणीव झाली आहे. हा आतून पश्चाताप करतोय. भावा एकच सांगेन, जर तो आयुष्यात कोणाचं वाईट केलं असेल ना, तर आधी ते स्वतः मान्य कर. मग ते स्वतःच्या आयुष्यासोबत का असे ना, अहंकार, इगो बाजूला ठेव आणि ती चूक मान्य कर जे तू केली आहे. कारण माणसाचा ना सगळ्यात मोठा शत्रू बाहेर कोणी नाही, तो माणसाच्या आतमध्येच आहे. माणसाचा इगो, तो कधीच माणसाला वाकू देत नाही. आणि ऐक, जे झालं ते झालं. आता इथून पुढे जिथे कुठे जाशील ना, तिथे फक्त पॉझिटिव्हिटी पसरव. लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न कर. मनात चांगले विचार ठेव आणि बाकी सगळं त्या निसर्गावर सोडून दे. तो तुझ्यासाठी चांगलं काम करेल आणि नक्कीच चांगलं काम करेल. बघ यावर विचार करून.